आणि त्यांनाच केलं जाईल, मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी ते शिक्षण मंत्री आहेत. नाही, फडणवीस म्हणतात की ही मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच आहे, हे कुठेही जाणार नाही. असं आहे की ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणार. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाहीये ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे. पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. तुम्ही माफी मागा म्हणताय, मात्र धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम आखलाय भाजपने या सगळ्या कशा करता धन्यवाद कशा करता काय म्हणून. नाही काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय. अच्छा म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि त्या राजीनाम्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी त्याग आणि बलिदान केलं. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांनी बलिदान केलं. शेकडो मुलींचा विनयभंग झाला जंतर मंतरला. शेकडो मुलांची डोकी फुटली, मुलींची डोकी फुटली. उपोषण करावं लागलं सगळ्यांना. याच्याबद्दल ते धन्यवाद म्हणतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. पाहिलं मी याची जबाबदारी निश्चिती व्हावी आणि याची जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहावरच आहे. राज्यकर्ते कोण आहेत? दिल्लीचे पोलीस आयुक्तांना आदेश कोण देतं? दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. तिथे फक्त केंद्र सरकारच्या गृह खात्याचाच हुकूम चालतो, बाकी कोणाचा नाही. पण फडणवीस असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंना डायलॉग बाजी चांगली जमते, उत्तम आहे. पण त्यांच्या मोदीला काय जमचा काही परिणाम मोदींच्या डायलॉग बाजीचा किती परिणाम झाला? मोदी हे मोठे स्क्रिप्ट रायटर, म्हणजे मोदीला स्वतःच स्क्रिप्ट पण तयार करता येत नाही. त्यांचं स्क्रिप्ट टेलिप्रॉम्प्टरवर येतं, त्यांना मोबाईल पण पकडता येत नाही. त्या मुलांनी दाखवलं जंतर मंतरवरती सगळं त्यांची काय धोतर सोडलेलं आहे, किंवा नाडा सोडलेला आहे. मुलांनी सगळं दाखवलं, लहान मुलांनी. आम्हाला डायलॉग बाजी जमते, पुढे बोला. आम्ही सुशिक्षित लोक आहोत. आम्ही एक वृत्तपत्र चालवतो, आम्ही एक साप्ताहिक चालवतो, व्यंगचित्र. तुम्ही काय करताय? विद्यार्थ्यांनी त्यांना एक जल्लोष किंवा आनंद साजरा करण्याची संधी दिली असंही ते म्हणत आहेत. हो, पण आम्ही सुद्धा मुलांना न्याय दिला ना. जल्लोष मुलंही करतात, आम्ही करतोय. तुम्ही मुलांची डोके फोडली, तुम्ही मुलींचे कपडे फाडले. संस्कारातला फरक आहे त्यांच्यातल्या आणि आमच्यात. तुम्ही मुलींचे कपडे फाडलेत भर रस्त्यावर, वस्त्रहरण, द्रौपदीचं, बहिणींचं, लाडक्या बहिणींचं. तुम्ही मुलांची डोकी फोडली, तुम्ही मुलांचं अन्न पाणी बंद केलं, बरोबर. तुम्ही मुलांना तुरुंगात टाकलं. आम्ही मुलांच्या बरोबर जल्लोषात सामील झालो. ही मुलं तुम्हाला जल्लोषात सामील करून घेतील का? नाही, अजिबात नाही. जाऊन बघा जंतर मंतरला अजून काय चाललंय ते. एकनाथ शिंदे असं म्हणतात की जो काही हा विजयोत्सव किंवा जल्लोष साजरा झाला, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान. ठीक आहे, आम्ही बेगाने शादी मधले अब्दुल्ला असो. तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते, तुमची धूर येतोय बघा. धूर वरून पण येतोय, खालून पण येतोय. गप्प राहा जरा आता, फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतोय. ठाण्यात काय? काल काय झालं शिवाजी पार्कला? तसा ठाण्यात करणार हो, सगळ्या मुलांची इच्छा आहे. आम्ही म्हणतो संयम पाळा, पण सगळ्या मुलांची इच्छा आहे, तिकडल्या झुरळांची इच्छा आहे, तिकडल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाण्यात या म्हणून, लुईसवाडीला. काँग्रेस जनता पार्टी नंतर आता नव्या एका पार्टीची स्थापना झाली, E20 पेट्रोल आणि इथेनॉलच्या संदर्भातली. बघा, E20 पार्टी येऊ शकते, त्यानंतर सीतारामांसाठी रुपया पार्टी येऊ शकते. एवढा रुपया घसरला, रुपया पार्टी, 1 रुपीज पार्टी येऊ शकतं ना सगळे. पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटतं का की या संसदेच्या अधिवेशनात
काही विधेयकं मांडली जाणार होती ज्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडलं जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या वातावरणात केंद्र सरकार किंवा अमित शहा धाडस करतील हे विधेयक आणण्याची संसदेत? अजून ते धक्क्यातून सावरत आहे. चंद्राबाबू नायडूंनी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. जंतर मंतरच्या आंदोलनासंदर्भात आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आंदोलनं सुरू आहेत आणि झाली, बिहारमध्ये झाली. त्याच्यामुळे बिहारमधून आणि आंध्रमधून ज्यांनी पाठिंबा दिला सरकारला त्यांनी सरकारवर दबाव टाकला. आता थोडं त्यांना शांतपणे बसून केदारनाथला वगैरे जाऊन तपश्चर्या करून विचार करावा लागेल. बोलिए हिंदी. या आंदोलन काळामध्ये भाजपपासून अलिप्त राहिले, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा चंद्रबाबू असतील, हे भाजपपासून अलिप्त राहिले असं वाटतं? अलीकडे यांची हिंमतच नव्हती ना मुलांच्या विरुद्ध जाण्याची. भाजप एकटा पडला असं वाटतं? नक्कीच भाजपमध्ये दोन गट आहेत या आंदोलनावरून. आता तुम्ही पाहिलं असेल की आसाम मधल्या एका मंत्र्यांच्या मुलीनं आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भुवनेश्वरच्या खासदार सारंगी अपराजिता मला वाटतं त्यांची मुलगी आंदोलनात सहभागी झाली. तिच्यावर दबाव आला. तिने जी एक पोस्ट टाकली मुलांच्या बाजूने ती काढण्यासाठी, ज्याने हा दबाव टाकला त्यालाच तिने एक्सपोज केलं की माझ्यावर दबाव आलाय. आता हे घरातच चाललंय भारतीय जनता पक्षाच्या. चलिए बोलिए. हाँ बोलिए. ये मोदी नया बिल लेके आ रहे हैं, क्या इससे नया भरोसा आ सकता है? अरे कौन सा बिल लेके आएंगे नरेंद्र मोदी जी बच्चों के लिए? बच्चों के लिए एक नई बात कौन सा है? एक पेपर लीक के बारे में एक बिल आ रहा है, इसमें नई बात क्या है? पहले 1 साल की सजा थी, अब 10 साल की कर दी. पहले 1 करोड़ का जुर्माना था, 10 करोड़ कर दिया. यही बात है और क्या है? मुझे बताइए नई बात क्या है इस देश? क्या मोदी और अमित शाह किसी कानून से देश चलाते हैं या सुप्रीम कोर्ट कानून को मानता है? चुनाव आयोग कानून को मानता है? पूरी तरह से बेईमान तरीके से देश चल रहा है. यहाँ कानून का राज नहीं है. तो नए कानून बनाकर आप क्या करोगे? एंटी डिफेक्शन लॉ है ना, फिर भी एमपी एमएलए को तोड़ देते हैं, पार्टियां तोड़ देते हैं. ये सभी को एंटी डिफेक्शन लॉ के 10th शेड्यूल में मान्यता नहीं है, फिर भी गैर कानूनी तरीके से ये लोग पार्टियां तोड़ रही है. तो पेपर लीक कितना भी कठोर कानून बनाइए, मोदी जी की सरकार में आरएसएस के लोग जो शैक्षणिक संस्थानों पर बैठे हैं वो पेपर लीक करने वाले ही है. चलो थैंक यू. राहुल गांधी जो बच्चों को मारा गया था, इस पे जवाब देने की पूरी आज देना ही चाहिए ना. देश के गृह मंत्री को जवाब देना पड़ेगा, वो भी फ्लोर ऑफ द हाउस पे देना पड़ेगा. मोदी जी को माफी मांगनी पड़ेगी. जिस तरह से लाठीचार्ज हो गया है, जिस तरह से पेपर लीक हो गए हैं, सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेकर कोई ये समस्या नहीं हल होगी.